तर मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं की मी व्हिडिओमध्ये म्हणजे लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी इलेक्शनसाठी गेलो होतो, त्यामुळं मला व्हिडिओ बनवता नाही आली. एक दिवस माझा पूर्ण स्पेंड तिथंच झाला. तर आज आता आपला 16 तारीख आहे. तर आता मी चाललो पहिलं जिमला आणि आज लेटच झाला. तर काल लेट झाला वगैरे त्याबद्दल बोलतो आलं. एक प्रायव्हेट भाडं होतं, ते भाऊ घेऊन गेला, त्यामुळं मला काही प्रॉब्लेम नाही आहे. बाकी आज आपण लोकलच करायचं मी ठरवलं आहे. जर इंटरसिटी नाही लागली तर बघूया काय होतं आहे. नाही, माझा घसा पण थोडा बसला आहे कारण तब्येत खराब झाली. बघू काय होतं आहे. तर जाऊया, आधी जिमला जाऊन येतो, त्यानंतर आपण भेटूया. 3 hours later. तर चला मित्रांनो, माझा भाऊ आला. मी प्रायव्हेट ट्रिप घेतलेली काय त्या डिटेल आपण गाडीमध्ये बोलूया. बाकी आता वाजलेत बघा 5:30 वाजलेत. 5:30 आपण कामाला चाललो आणि बाकी काय नाही, लोकल ट्रिपच वगैरे मारणार आहेत थोडाफार, कारण घसा पण बसला, माझी तब्येत पण खराब आहे. तर काय एवढं जास्त लोड नाही घेणार आज. काय अर्निंग होईल वगैरे ते 11-12 वाजेपर्यंत, कारण भावाला पण आराम पाहिजे, तो कारण रात्रीचा गेलाय कामाला. तर जाऊया, आता तो येतोय खाली आणि बाकी डिटेल मी सांगतो गाडीमध्ये. मित्रांनो, जसं बोललो की आता आपण येत होतो घरी, म्हणजे घरी आलाय भाऊ. तर जसं प्रायव्हेट ट्रिपबद्दल मी बोललेलो, ठीक आहे. तर प्रायव्हेट ट्रिप जी लागली होती आपल्याला, तर ती होती इथं आपल्या भोसरीवरनं खोपोलीला ड्रॉप करायचं होतं आणि तिथनं थांबून त्यांना 1-2 तासांनी कंपनी होती कुठली, त्याचं इन्स्पेक्शन त्याची काय त्यांचं म्हणजे काम होतं ते करून रिटर्न भोसरीला ड्रॉप करायचं होतं. तर ट्रिप झाली टोटल 148 किलोमीटर काय त्या आसपास होते. त्याचे आपल्याला त्यांनी 3,000 राऊंड फिगर पे केले, टोल वगैरे पासून. ठीक आहे, ओव्हरऑल सीएनजी वगैरे काढला तर आपला 2223चा प्रॉफिट असं होतोय ओव्हरऑल. तर काय प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे 2223 तरी होतं ते. तर त्यांना सकाळी 9:30 म्हणजे 9:30 तर ड्रॉप असं केलं, समजा 10, 11, 12, 1, 2, 3, 4 तर 7 ते 8 तासाची एवढी इन्कम होणं पण चांगलंच आहे. तर भाऊ आला आता घरी. आता आज म्हणजे मी तर अपेक्षा केली की 2-2:30 वाजेपर्यंत येईल, 2:30-3 पर्यंत. पण काय प्रॉब्लेम नाही, लेट झाला म्हणून आता त्याला बोललोय की आता उद्या जा रात्री कामाला, आज रात्री नको जायला, आज रात्री आता आपणच कव्हर करणार. आता मी चालू सीएनजी फील करायला. तर बघूया इंटरसिटी ट्रिप वगैरे तर मला वाटत नाही लागल. तर लागली तर आपण घेऊन जायची आहे मुंबईला, तिथं थोडं काम वगैरे करून मॉर्निंगला रिटर्न आपण कुठलीही ट्रिप घेऊन येऊ शकतो. त्या हिशोबाने काम करणार. फक्त झोपेचं थोडं मला गडबड वाटते, कारण झोप मला पण पाहिजे रात्री, सकाळी परत जिमला जायचं म्हटलं तर. तर बघूया काय होतंय. तर जाऊया आता, आधी पहिले सीएनजी फील करून घेतो. येत्या सीएनजी फील नव्हता केलता, तर जाऊन आता फील करूया आपण. तर आलो आपण इथं आता सीएनजी फील करायला, तर सीएनजी भरून घेऊया. सीएनजी झाला आपला फील करून. तर इथं बघूया आता पहिली ट्रिप आपल्याला कुठं लागते. ट्रिप लागण्यावर पण डिपेंड आहे खूप काही, ट्रिप लागते नाही लागते. मुंबईची ट्रिप तर मला नाही वाटत लगेच लागेल, आता 6:30 वाजलेत. तर लेट लागण्याची मुश्किल आहे, पण लागायला लागून शकते. काल रात्री 9:30 वाजता आपल्याला लागलेली. हो, इथं जावं थोडं छोटा थांबा जरा, 7 वाजेपर्यंत वेट करूया. नाही झालं तर मग इथं पिकवर चालू होईल, मग घेऊया आपण ट्रिप मारायला लोकलमध्ये लवकर. जसं बोललो होतो की डाऊट होता ट्रिप लागेल की नाही लागली नाही, पण ठीक आहे, लागली ट्रिप मला. कांजूर मार्गची लागली अंधेरी त्या साईडला. तर जाऊया आता. तिथनं एवढी गॅरंटी रिटर्नची ट्रिप तर भेटणार नाही, मग आपला मॉर्निंगलाच येणं होत आहे. जर लग बाय चान्स भेटली तर सांगता 7 वाजले, 8, 9, 10 का 10:30 पर्यंत आपण जाऊ. तर लग बाय चान्स सांगता येत नाही, जर लागली तर बरं आहे. नाही तर मग तिथं आपण आज लोकल मारूया नाईटला. तर बघूया मुंबईचा बिझनेस कसा होतो नाईटचा. आज एक नवीन काहीतरी ट्राय करूया आपण. आता तिथं गेल्यावर कळलं आपल्याला. आता जाऊया कस्टमरला पिकअप करायला. तर आपण सध्या मुंबईमध्ये, आणि मी थोडं तब्येत खराब झाली म्हणून कस्टमर ड्रॉप केला, व्हिडिओ नाही बनवला. तर तुम्ही बघू शकता की शेवटच्या ट्रिप आपल्याला 1544 भेटलेत. तर मी आता घरी इथं सायनजवळ आलो, जिथं माझे मित्र राहतात. आता मित्राच्या घरी चाललो, झोपणार आहे. सकाळी मॉर्निंगला 4:30-5 वाजता मी गाडी काढत. तर लगभग 7-8च्या अगोदर ट्रिप पडली, तर आपण 10पर्यंत पोहोचतोय. तर रात्रीची आपली झोप पण पूर्ण होते आणि परत आपण पोहोचतो पण आहे. त्यानंतर जिमला वगैरे जाऊन परत आपलं काम आपण करू शकतो. तर बघूया आपण आता, वाजले रात्रीचे 1, तर मी झोपतो आता. तर बघूया मॉर्निंगला आपण लवकरच कुठे बघू. माझा मित्र चाललं, मित्राच्या घरी जायचं नाही, तर गाडीतच झोपतो आपण, कारण इथं मी आता चेंबूर साईडच्या एरियामध्ये, इथं ट्रिप सकाळी लवकर लागेल. तर कोण घरी जाणार, सकाळी उठणार, तयारी का नाही आपल्या गाडी झोप पडलेली बरी. तर बघूया काय होतंय. तर निवांत झोपूया आणि भेटूया आता सकाळी. तर चला.
तर मित्रांनो जसं बोललो तर म्हणजे आपण गाडीतच झोपलेलो, तर सकाळ सकाळी उठलो ट्रिप लागते. मग काय माहिती सगळ्या ट्रिपाला लोणावळ्याच्या लागतात आहे. लोणावळा का लागतं समजा तर आपल्याला पुण्याला जायचं आहे आणि लोणावळ्याची ट्रिप लागते, ही पण आता एक लोणावळ्याची. तर बघतो आता वेट करतो, तर जास्त वेळाचं आता ट्रिप नाही लागली. मग लोणावळ्याची ट्रिप उचलून जाऊया लोणावळ्याला, तिकडनं मग आपल्याला जावं लागेल पुण्याला वगैरे लोकल ट्रिप इथं भेटली तर. पुण्यात तसा पण इश्यू आहे. आता पहिलं फ्रेश वगैरे होऊया आणि मग बघू नाश्ता वगैरे करतो, तोपर्यंत ट्रिप लागली तर ठीक आहे. 8:20 झाले, 9, 9:30, 10पर्यंत बघूया कुठली ट्रिप लागते की नाही पुण्याची. आता फ्रेश वगैरे होऊन घेऊया आधी. तर ट्रिप तर लागलेली एक लोणावळ्याची, कस्टमरने स्वतः कॅन्सल केली. तर म्हटलं आता जाऊ एकदा CNG भरूया आधी, CNG भरून आपण मग नाश्ता करूया, तोपर्यंत ट्रिप कुठे ना कुठे लागेल. आता मग थोड्या पुण्याची लागली तर परत वापर त्यासाठी, कारण वाजले 8:30 आता. मला पण जाऊन जिमला जायचं पहिलं, त्याला जिमला एक पण दिवस मी खाणं नाही केलं ते. आता किती वेळ लागतं पुढची ट्रिप लागायला बघूया तोपर्यंत. आलो आता CNG भरायला, CNG भरूया. तर CNG भरलाय, 380 रुपयाचा CNG बसलाय. तर इथनं बघूया रिटर्नची ट्रिप. लोणावळाची वाजते, आज सॅटर्डे, त्यामुळे लोणावळ्याच्या ट्रिपा वाजतात आहे. तर विकेंड सगळे जायला थांबलेच आहेत. तर बघूया काय होतंय. जर जास्तच वेळ झाला नाही ट्रिप लागला एक लोणावळ्याची, तर लोणावळ्याची घेऊन घरी तरी जाऊया आणि आम्हाला फ्रेश वगैरे तरी होईल होईल. तर बघूया काय होतं, तोपर्यंत नाश्ता वगैरे आता करून घेतो. पुढची ट्रिप लागली आपल्याला इथं सदाशिव पेठेला ड्रॉप करायचंय. जाऊया कस्टमरच्या लोकेशनला पिकअप करायला. माझ्या गळ्यात मग ओके नाही झालाय, तर आता घरी जाऊन ओके, तर डायरेक्ट आपलं घरी जाऊन जर लोकल ट्रिप घरच्याकडली घेतली तर घेऊया, नाही तर मग डायरेक्ट आपलं घरी जाऊन आराम करूया, कारण आराम केल्याशिवाय कसा नीट नाही होणार आहे. तर जाऊया आता कस्टमरच्या लोकेशनवर. तर मित्रांनो आपण आलो आता घराजवळ, घराखाली येतात आम्ही एक 327ची याची ट्रिप मारली ओळाची. तर मगाची जी आपण ट्रिप ड्रॉप केली दगडूशेठला, त्याचे आपल्याला भेटलेत 1393 प्लस त्यामध्ये 327 प्लस कालची ट्रिप आपण ॲड करूया, त्याच्या भेटले आपल्याला 1544. तर ओव्हरऑल 3264 आहे आणि CNG माझा 750चा गेला असेल. तर टोटल ओव्हरऑल प्रॉफिट आपलं उरलं आहे 2514 रुपये. प्लस याच्यामध्ये मी आपला चॅलेंजच्या डे 39पर्यंत जी अर्निंग झाली होती 85,499 ती ॲड करतो. तर टोटल आपल्या चॅलेंजच्या डे 40पर्यंत डे 40पर्यंत टोटल अर्निंग झाली आहे 88,013 रुपये. तर आता जास्त बोलत नाही कारण माझा घसा खरं पेन करतोय, त्यामुळं चला आता मी जातो घरी आणि आज आरामच करणार आहे. आणि उद्या बघूया, आज जाऊन सिरप वगैरे बघतो मेडिकलवरून घेतो, कारण उद्यापर्यंत जरा घसा नॉर्मल झाला तर ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा दिवस आपला इथंच गेला आहे, म्हणजे एक रात्र मुंबईमध्ये आणि सकाळचा अर्धा दिवस पुण्यात. तर ठीक आहे, आलो आता आपण निघूया घरी. तर आणि जर आजची अर्निंग तुम्हाला आवडली असेल, काय कोणा डाऊट वगैरे असेल तर कमेंटमध्ये विचारा, नाही तर माझी इंस्टाग्रामची ID त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता. आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक द्या.